ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उल्हासनगर महानगरपालिकेसाठी पंतप्रधान आवास योजना माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली आहे। ही योजना या उल्हासनगर शहरामध्ये होण्यासाठी गेल्या 3 ते 4 वर्षापासून सतत खासदार साहेबांचे प्रयत्न सुरू होते आणि ह्या प्रयत्नातून काल ही योजना मंजूर झालेली। या योजनेला मंजुरी मिळाली। या योजनेमार्फत तब्बल 3578 घरांचं बांधकाम करण्यात येणार आहे आणि त्यासाठी लागणारा खर्च आहे 723 कोटी 11,38,000 रुपये इतका खर्च लागणार आहे। आणि ह्या खर्चाची आणि ह्या सदनिकेची निविदा काढण्याचा प्रकल्प सुरू झालेला आहे आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी गेल्या 3 ते 4 वर्षापासून त्या काळचे आमचे नगरसेवक असलेले त्यांच्या प्रभागामध्ये म्हणजे VTC बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलच्या समोर असलेली जागा, त्या जागेमध्ये हा प्रकल्प होणार आहे। दुसरा प्रकल्प प्रेमनगर टेकडीवर होणार आहे। तिथे शिवसेनेचे नगरसेवक, इथे शिवसेनेचे नगरसेवक, त्यांच्या माध्यमातून ही योजना सुरू झाली आणि या योजनेचं सुरुवात झाली आणि त्या नगरसेवकांनी प्रयत्न केले, खासदार साहेबांपर्यंत गेले। खासदार साहेबांनी ह्या निविदा मंजूर करण्यासाठी, ही योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले। काल ती योजना मंजूर झाली। त्यानंतर कोणीतरी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं मैंने ऐसा किया मैंने वैसा किया, फिर हमको ऐसा बोला और उसने वैसा बोला। परंतु असं काही नाही। त्यांना ह्यामधली काडीची माहिती नाही, कुठलीही योजना कशी आहे, काय आहे, कुठे राबवणार आहे, किती घरांची योजना आहे, किती पैसे खर्च येणार आहे याची कुठलीही कल्पना त्यांना असावी असं मला वाटत नाही। परंतु या कामासाठी महापालिकेच्या वतीनं केदार नावाचा कन्सल्टंट काम करतोय। त्यांनी आजपर्यंत त्यांनीच हे काम केलंय आणि ती योजना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यासाठी करावं लागणारे प्रयत्न, त्या जागेवर जाऊन त्याचं सर्व सर्वे करणं, त्या जागेचं प्रॉपर्टी कार्ड आपल्या महापालिकेच्या नावाने करून घेणं, महापालिकेच्या नावाने झाल्यानंतर त्या जागेमध्ये किती जागा आहे, किती क्षेत्रफळ आहे, किती जागा बाधित, कोणाची घरं बाधित होतात का याचा सगळं सर्वे केला। त्या सर्वे नंतर ही योजना पुढे सरकली, ती मंत्रालयापर्यंत स्टेप बाय स्टेप गेली आणि ती गेल्यावर त्या योजनेला काल निविदाला मंजुरी मिळाली। परंतु हे सगळं करत असताना, ही प्रोसिजर करत असताना ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं कुठेही नाव न घेता आम्ही केलं असं दाखवण्याचा प्रयत्न केला। तो केविलवाणी प्रयत्न होता असं मला वाटतंय। ये सब कुछ जिक्र किया, लेकिन यह कल पत्रकार परिषद आमदार कुमार ऐलानी ने बताया कि उनके प्रयासों से हो रहा है, बीजेपी के प्रयासों से हो रहा है, लेकिन आप बता रहे हो कि खासदार श्रीकांत शिंदे के प्रयासों से हुआ है। तो आखिर हकीकत है क्या? नहीं, हकीकत ऐसी है, उनका जो प्रेस नोट जिसने लिया उनकी परिस्थिति ऐसी है, फुकट का चंदन घस मेरे नंदन, ऐसी परिस्थिति उनकी है। उन्होंने ये जो प्रेस नोट देने के बाद में जो भी प्रेस नोट दिए उसमें उनको जानकारी कुछ भी नहीं है। ये जो प्रकल्प होने वाला है, पंतप्रधान आवास योजना का जो प्रकल्प होने वाला है, वो प्रकल्प है संतोष नगर। वो संतोष नगर का एरिया जो है, विधानसभा आती है सुलभाताई गायकवाड़ जो हमारे MLA है उनकी आती है। दूसरा जो प्रकल्प होने वाला है प्रेमनगर टेकड़ी, वो एरिया आता है, विधानसभा आती है बालाजी केनीकर जो हमारे आमदार है। वो दोनों प्रकल्प के लिए उन्होंने कुछ कोशिश की होगी और उन्होंने बोला होगा तो हम समझ जाते थे, लेकिन जिसको मालूम नहीं, कुछ नहीं, जब हमारी प्रेस नोट आई, खासदार साहब ने लोकसभा मतदार संघ में 3:30 बजे खासदार साहब के कार्यालय से प्रेस नोट आई। वो प्रेस नोट देख के बाद में अपन पत्रकार परिषद लेते हैं और अपना जो हमने काम किया ऐसा बताने की कोशिश करते हैं। तो ये मैंने जैसा पहले बताया, फुकट का चंदन घिस मेरे नंदन, वैसा वो किया हुआ कोशिश है, ऐसा मुझे लगता है। तो क्या उल्लासनगर के जो आमदार है वो श्रेय ले रहे हैं बिना उनके विधानसभा के? नहीं, बराबर ना, उनकी विधानसभा आती नहीं और वो उल्लासनगर के आमदार है तो ठीक है ना, हम भी बोलते हैं उल्लासनगर के आमदार है, लेकिन जो किया हुआ काम है उसका श्रेय उन्होंने लेना चाहिए। नहीं किया उसका श्रेय लेते वो गलत है, ऐसा मुझे लगता है। चुनाव को लेकर ये सब कुछ किया जा रहा है, आपको ऐसा लगता है? हो सकता है चुनाव आने के बाद में लोगों को याद आती मैंने ये किया, मैंने वो किया, तो ये सब ऐसा हो सकता है चुनाव के लिए करते होगे। यापूर्वी पण एकदा DSCP चा प्रकल्प आला होता, राहुल नगर सरस्वती नगर मध्ये बनणार होता,
तर त्यावेळी तो पूर्ण तिथं प्रधानमंत्री आवास योजना आणण्याबद्दल आमदारांनी का प्रयत्न केले नाहीत? बरोबर आहे ना, त्यांनी तिथे पंतप्रधान आवास योजना आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पंतप्रधान आवास योजना तिथेही चांगली होऊ शकते. आपल्याकडे 705 सारखी जागा होती, ती जागा अजून आपल्याकडे आहे, गार्डन बनलेलं आहे. अशा ठिकाणी पंतप्रधान आवास योजना आणल्या पाहिजेत. पण तिथे न आणता कुठेतरी कोणी काम केलं आणि कोणीतरी ते प्रयत्न केले ते योजना आणायचं, त्याचं श्रेय लाटण्याचा प्रकार त्यांच्याकडनं सुरू आहे. तिथे पण एक एम्ब्रोशी हॉटेलच्या मागे एक मोठा प्लॉट आहे, तर तिथं अशी योजना आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे? मी करतो स्वतः प्रयत्न. तिथे त्यांनी ती योजना आणण्यासाठी, पंतप्रधान आवास योजना आणण्यासाठी आमदार महोदयांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी त्यांच्या बरोबर आहे. त्यांना लागणारी मदत मी सर्व करेन आणि आमच्या इथल्या लोकांना, माझ्या प्रभागात राहणाऱ्या लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे, म्हणून मी नक्की प्रयत्न करेल. आमदार महोदयांनी त्यासाठी सगळे पत्रव्यवहार केले पाहिजेत अशी माझी त्यांना विनंती आहे. त्या मेक 2-3 मध्ये अशा योजना काय येत नाही? आमदार स्वतः बिल्डर आहेत म्हणून? नाही, असं काय नाही. मला काय ते माहिती नाही ते बिल्डर आहेत का. ते एक चांगले बिझनेसमॅन आहेत आणि ते बिझनेसमॅन मध्ये जास्त लक्ष देतात आणि त्यांचा बिझनेसला मध्ये जास्त प्राधान्य आहे आणि ते योजना त्यांनी आणावी 1, 2, 3 मध्ये अशी माझी त्यांच्याकडे मागणी आहे. एक तरफ आप केंद्र की सरकार में आप सहभागी हो, राज्य की सरकार में आप सहभागी हो, लेकिन उल्लासनगर के अंदर आपके ऐसे आरोप प्रति आरोप श्रेय लेने की राजनीति लग रही है। नहीं, हम केंद्र में आज भी सत्ता में है, राज्य में आज भी सत्ता में है और हमारे पार्टी के मुख्य नेता उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब जो भी आदेश देंगे उसका हम पालन करेंगे। उन्होंने कहा युति के साथ इलेक्शन लड़ो, युति में काम करो, तो हम युति में काम करेंगे, इलेक्शन भी युति में लड़ेंगे, महायुति में लड़ेंगे, महायुति का काम करेंगे। लेकिन कोई ऐसा गलत कुछ महीने किया बताने की बात करता हो तो हमको भी बोलना जरूरी है, इसलिए हमने बोलने की कोशिश की है। काय जर त्यांनी तुम्हाला पत्रकार परिषदेला बोलवलं असेल तर तुम्ही गेले असते? हा, युती महायुती म्हणून त्यांनी आम्हाला बोलवून आम्हाला बरोबर घेऊन जर पत्रकार परिषद घेतली असतील, खासदार साहेबांनी, मी किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाने, शिवसेनेने, महायुतीने हे काम केलंय असं बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तर आम्ही स्वतः त्यांच्याकडे गेलो असतो, त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सहभागी झालो असतो, लोकांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे, हा आमचा उद्देश है। ये जो सब कार्य हो रहे हैं तो आप शहरवासियों को शिवसेना की तरफ से क्या संदेश देंगे? नहीं, मैं मराठी में हमारे कहावत है, उघडा डोळे बघा नीट। तुम्हाला उदाहरण सांगतो की शार्ड ब्रिज जो आहे तो खासदार साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला आणि सेंट्रल पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून ते काम होतंय। तिथे आमदार महोदय जाऊन सांगतात की असं झालं, आम्ही करतो, तुम्ही करतो, लवकर करा, पण खासदार साहेबांचं कुठेही नाव घेत नाही। त्यामुळे आम्हाला हे सांगावं लागतं जनतेला, उघडा डोळे बघा नीट। या शहरामध्ये MMRDच्या माध्यमातून जे काही रस्ते झाले, रिंग रूटचं काम चालू आहे, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून सुरू आहेत। अजून काही विकास प्रकल्प येणार आहेत ते पण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून येणार आहेत आणि या उल्हासनगर शहरासाठी MMRDच्या माध्यमातून जवळजवळ 114 कोटीचा निधी येणार आहे, तो मंजूर झाला आहे, तो लवकरच येणार आहे। त्यावेळेला पण मला वाटतं हे लोक सांगतील की हा निधी आम्ही आणला, पण MMRDचे मंत्री जे आहेत ते आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांच्या प्रयत्नातून MMRDच्या माध्यमातून 114 कोटी एवढा मोठा निधी या शहरामध्ये रस्ते सिमेंटी काँक्रीटीकरण करण्यासाठी येणार आहे। त्यावेळेला पण यांनी सांगू नये की आम्ही आणला, आम्ही केलं, तुम्ही केलं, अशी माझी इच्छा आहे। परंतु आमदार महोदयांना काम करायचंय तर आमचं छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल त्याची परिस्थिती खराब आहे, तो फार जुना झाला आहे, त्याच्यावर पण चांगल्या प्रकारे काम करावं आणि त्यांनी ते काम करून दाखवावं अशी माझी त्यांच्याकडे मागणी आहे। ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला, बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।